नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एस के नर्सिंग एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण नर्सिंग त्या नर्सिंगच्या ज्या रिक्रुटमेंट होतात त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील, त्याचबरोबर जे विद्यार्थी नर्सिंगचे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात, रिक्रुटमेंटची तयारी करतात, ही संपूर्ण माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जी एक्झाम झाली होती तुमची DMARची, त्याचं रिझल्ट लागलेला आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील त्या ठिकाणी झालेलं आहे. परंतु सिलेक्शन लिस्ट अद्यापपर्यंत त्या ठिकाणी लागलेली नाही. त्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे की नेमकी सिलेक्शन लिस्ट आहे ती कधी लागणार आहे. कारण बऱ्याच जणांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. ते सगळे काय करत आहेत, फक्त अं, अ, जी सिलेक्शन लिस्ट आहे किंवा ऑर्डर जी येणार आहे त्याची आतुरतेने त्या ठिकाणी वाट पाहतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक छोटंसं अपडेट आहे. तर भरतीच्या संबंधित. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य यांचं जे पत्र आहे या ठिकाणी अ, या ठिकाणी आलेलं आहे. तर त्या ठिकाणी काय आहे नेमकं पत्र किंवा काय आहे हे नोटिफिकेशन, या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण व संशोधन या विभागामार्फत महाराष्ट्र शासनाचा जो विभाग आहे त्यांच्यामार्फत हे पत्र प्रति अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अधिष्ठातांना त्यांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. पत्राद्वारे कळवलेलं आहे. काय काय कळवलेलं आहे ते आपण पाहूया. या ठिकाणी विषय हा आहे या ठिकाणी अ, जनहित याचिका क्रमांक 47/2021 श्री सय्यद इम्तियाज जलील विरुद्ध महाराष्ट्र शासन. तर जे छत्रपती संभाजीनगर शहराचे जे खासदार आहेत, श्री सय्यद इम्तियाज जलील यांनी काय केलेलं, महाराष्ट्र शासनाच्या विरोधात त्या ठिकाणी DMARच्या विरोधात एक PLI म्हणजे जनहित याचिका त्या ठिकाणी दाखल केलेली आहे. तर काय जनहित याचिका आहे हे आपण या ठिकाणी खाली पाहणार आहोत. व त्याचं नेमकं उत्तर काय त्या ठिकाणी दिलेलं आहे संचालनालयाने. तर त्या या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहूया खाली. तर संदर्भ या ठिकाणी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद यांचे पत्र त्या ठिकाणी 13/12/2023 रोजी संचालनालयाला प्राप्त झाले. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी हे पत्र काढण्यात आलेले आहे. तर जे खासदार आहेत छत्रपती संभाजीनगरचे इम्तियाज जलील यांनी त्या ठिकाणी PLI दाखल केलेली होती. तर त्या PLIला उत्तर देण्यासाठी किंवा उच्च न्यायालयात त्या ठिकाणी हजर राहण्यासाठी या ठिकाणी काही निर्देश दिलेले आहेत, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. श्री सय्यद इम्तियाज जलील यांनी दाखल केलेल्या जनहित याचिका क्रमांक 47/2021 प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांक 1/12/2023 रोजीच्या आदेशान्वये विशेष उपचार रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 15/12/2023 पर्यंत 15 परिचर्या संवर्गातील कर्मचारी उपलब्ध करून देऊन त्याबाबतची यादी सादर करण्यात निर्देशित सांगितले होते. तर या ठिकाणी जे न्यायालय आहेत, या ही जे PL आहे त्याच्यावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितलं होतं की त्या ठिकाणी जे अतिविशेष उपचार रुग्णालय आहे त्या ठिकाणी स्टाफची काय आहे, खूप कमतरता आहे. अशाच प्रकारची जी याचिका आहे ती खासदार इम्तियाज जलील यांनी त्या ठिकाणी टाकलेली होती. त्यामुळं त्या ठिकाणी स्टाफ जे आहेत ते स्टाफ पूर्ण त्या ठिकाणी भरावेत. ज्या व्हॅकंट पोस्ट आहेत त्या पूर्ण भराव्यात, अशी त्यांनी त्या ठिकाणी त्या PLIमध्ये कोर्टामार्फत त्या ठिकाणी मागणी करण्यात आलेली होती. तर त्या मागणीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी 15 परिचर्या त्या ठिकाणी उपलब्ध करून त्याची यादी तयार करण्यात आलेली आहे. तर ते ज्या 15 परिचर्या आहेत आता ज्या ट्रान्सफर झालेल्या आहेत करंटमध्ये, त्या ठिकाणी ट्रान्सफर त्यांनी घेतलेली आहे. व त्याच अनुषंगाने संचालनालयाच्या दिनांक 7/12/2023 रोजीच्या आदेशाने विनंती बदलीने एकूण 11 स्टाफ त्या ठिकाणी काय विनंती बदलीने 11 स्टाफ त्या ठिकाणी आलेले आहेत ऑलरेडी. तर आधी परिचारिकांचे अतिशयोपचार रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे पदस्थापना करण्यात आलेली आहे. तसेच संचालनालयाच्या अधीनस्थ संस्थांमधील रिक्त पदे भरण्याकरिता तर या ठिकाणी जे मेडिकल कॉलेजेस आहेत वेगवेगळे संचालनालयाच्या अधिपत्याखाली, तर 2023 म्हणजे ती CET त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे, आयोजित करण्यात आलेली होती. सदर स्पर्धा परीक्षेचे 65 उमेदवार सरळ सेवेने त्या ठिकाणी घेणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी विशेष उपचार रुग्णालय औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांनी प्रिफरन्स भरलेला आहे, अशा विद्यार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स त्या ठिकाणी भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन आहे त्या ठिकाणी
होणार आहे. तर त्याची लिस्ट देखील त्यांनी खाली दिलेली आहे, ते आपण पाहूया. तर छत्रपती संभाजीनगर येथे 16/12/2023 रोजीच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आलेले आहे. सदर उमेदवार यादीसोबत जोडण्यात आहेत. तर ही उमेदवाराची जी यादी आहे, ज्यांनी प्रिफरन्स फॉर्ममध्ये त्या ठिकाणी विशेष उपचार रुग्णालय औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर ज्यांनी सिलेक्ट केलेलं आहे असे. सदर बाब सरकारी अभियोक्ता यांच्या निदर्शनास आणण्यात यावी. तसेच सदर न्यायालयीन प्रकरणी माननीय न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या दिवशी उपस्थित राहून माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासन व संचालनालयास सादर करावा. तर या ठिकाणी ज्यावेळेस पुढील सुनावणी होणार आहे, तर त्या सुनावणीमध्ये ही असे 15 म्हणजे एकूण 11 स्टाफ त्या ठिकाणी ट्रान्सफरने आलेले आहेत आणि 65 जे उमेदवार आहेत ते CET मार्फत लवकरात लवकर त्या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट लावून अपॉइंटमेंट त्या ठिकाणी देणार आहोत, असं कुणाला सांगायचं आहे, कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यावायचं आहे, असं संचालनालयाने जे अधिष्ठाता आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचे त्यांना कळवण्यात आलेलं आहे. तर म्हणजे पुढील सुनावणीच्या दिवशी ते काय करणार आहेत, की हे जे खालील विद्यार्थी आहेत ते आम्ही जी CET घेतलेली आहे 2023ची सरळ सेवा भरती त्यामार्फत या ठिकाणी विशेष उपचार रुग्णालयामध्ये त्यांना अपॉइंटमेंट देणार आहोत, असं त्या ठिकाणी खंडपीठाच्या त्या ठिकाणी हे करायचं निदर्शनास आणून द्यायचं आहे. त्याची जी प्रत आहे ते अतिरिक्त सरकारी वकील माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांना देखील त्या ठिकाणी एक पाठवण्यात आलेली आहे. तर हे आहे पत्र आणि त्याचबरोबर जे कॅन्डिडेट आहेत ज्यांनी प्रिफरन्स फॉर्म भरताना छत्रपती संभाजीनगरमधील जे उपचार रुग्णालय आहे ते सिलेक्ट केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी सिरियल नंबरनुसार 165 विद्यार्थी त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. तर काय CML नंबर जो आहे CML नंबर 8, 9, 14 अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स फॉर्ममध्ये ते रुग्णालय टाकलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांची या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. तर एकूण विद्यार्थी किती आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 65 विद्यार्थी आहेत. म्हणजे या गोष्टीवरून असे लक्षात येईल की या ठिकाणी संचालनालय स्थळावर त्या ठिकाणी काम चालू आहे. तर ह्या अशा कोर्ट केसेसमुळं थोडंफार उशीर होतो, परंतु त्या ठिकाणी लवकरात लवकरच तुमची त्या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट लागून त्याबरोबर सिलेक्शन लिस्ट लागून तुम्हाला अपॉइंटमेंट लवकरच मिळतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थोडा संयम बाळगावा, हीच माझी सर्वांना विनंती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स या ठिकाणी लवकरात लवकर मिळतील. आज इथेच थांबूया. धन्यवाद.